विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीची एवढी काळजी करताय? का तुम्ही एवढी तणावात आहात मला सांगा? जे फोन कॉल मी रिसीव्ह करतोय ना, लहान आवाज, भीती आहे मनात आणि मला जाणवतोय तुमचा तणाव त्या फोनमधून जाणवतोय, की सर होईल का हो? आणखीन एक प्रॉब्लेम काय, की सर आमच्या ऑफलाईनमध्ये म्हणले, की आम्ही सी-ई-टीचं घेऊ. पण आता बोर्डचं प्रिपरेशनच्या मागे लागलेत. सी घेतलंच नाही. मग माझं सी होईल का इथून पुढे मी केल्यानंतर? होतंय काय मी तुम्हाला खरं सांगू का? तुम्ही फक्त ठरवा, की हे मला करायचंय. मग ते होणारच. ही जी मानसिकता आहे ना, अतिशय महत्त्वाची आहे. आपल्याला पराभूत मानसिकता नकोच आहे. मी करून दाखवणार आहे. सगळं ठीक आहे ना, सगळं ठीक आहे. पण मला ना काहीतरी प्लॅन पाहिजे. मला तो तयार करायला जमत नाहीये. मी रोज बसतोय अभ्यास करायला, पण होतच नाहीये. चला, मग मी तुम्हाला ना नेहमीप्रमाणे माझंच एक्झाम्पल देतो. नवीन एक्झाम्पल आहे थोडंसं. आता चला, मी पण तुमच्यासारखा विचार करतो. ती व्हिजन बॅच एक लॉन्च केले. त्याच्या आठवड्यातून 3 व्हिडिओ करायचे आहेत. संघर्ष बॅचचे एक 5-6 टॉपिक राहिले त्याचे रोज व्हिडिओ करायचे आहेत. त्याच्यानंतर ऑफलाईन लेक्चर्स आहेत. रोज ॲडमिशन घ्यायला एवढे पालक येतात त्यांच्याशी बोलावं लागतंय. क्रॅश कोर्स मुलांना तर बोललोय मी 31 तारखेपर्यंत कंप्लीट करायचंय मला 31 डिसेंबरपर्यंत. काय करू? मला प्रचंड टेन्शन आलंय. होईल का? असं जर मी माझ्या घरात वागलो, तर काय शिकतील माझी मुलं माझ्यापासून सांगा? ओके. म्हणजे घरातलं वातावरण कसं होईल? डिस्टर्ब होईल ना सांगा. मग मी असं वागतच नाही. मग मी काय केलंय तुम्हाला मी सांगतो. माझ्याकडे आहे प्लॅन. ओके. लकीली माझ्याकडे माझी एक टीमच तयार झालेली आहे. रिपीट करणारी किंवा रेग्युलर अशी काही मुलं आहेत ना ऑफलाईन मधली. आम्ही मिळून डिसिजन घेतो, की सर कसं करायचं, काय करायचं ते मला विचारतात. मी सांगतो, ते मला सल्ला देतात. आणि आमचा प्लॅन ऑलरेडी तयार आहे. लाँग टर्म प्लॅन तयार आहे. मग त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत फिनिश होणार. चला थोडे दिवस इकडे-तिकडे पण होणार आहे. थोडे दिवस म्हणजे महिना 2 महिने नाही, पण होणार. मी सांगतो क्रॅश कोर्सचं 5वं वर्ष आहे. गेली 4 वर्ष ना आमचा 11th स्टँडर्डचा सिलेबस आम्ही बोर्डच्या एक्झाम नंतर घेतलाय. त्याच्या अगोदर एक पण टॉपिक आमचा होत नव्हता. यावर्षी तसं नाहीये. 11th विथ 11th 31 डिसेंबरपर्यंत पोर्शन संपणार आहे. थांबा, थांबा. मी तुम्हाला अजून वेगळी गोष्ट सांगणार आहे. हे सिलेबसच सांगितलं मी. मेन पॉइंट काय सांगतो. लक्ष द्या. मग बघा माझं शेड्यूल मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे 5, 5:30 ला सकाळी जाग येते. ओके. त्याच्यानंतर माझं की नाही 6:30 ते 8 हे माझं पहिलं लेक्चर असतं. मग ते 8वी, 9वी किंवा 10वी असेल. 8ला काहीही होऊ दे, मी जिमला जाणारच. ओके. जिमला जाणार, तासभर वर्कआउट करायचा म्हणजे करायचा. जिम झाल्यानंतर गोशाळा. ओके. गोशाळेत गेल्यानंतर थोडा वेळ थांबून तिथं मी गोमूत्र पितो म्हणजे पितो. मला काही ना आवडेल, आवडलं तर आवडू दे, नाही माझा प्रश्न आहे. मला ते योग्य वाटतंय. तिथं गोशाळेत ना जो मी थांबतो ना 15-20 मिनिटं, माझं मन प्रसन्न होऊन जातं बरं का. तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. ठीक आहे, जाऊ दे. त्याच्यानंतर मी घरी येतोय. ओके. अंघोळ वगैरे अंघोळ झाल्यानंतर पुन्हा देवपूजा. तिथं गडबड नाही हां. करायची म्हणजे करायची, की जे आपल्या धर्मात शिकवलंय ते पाळायचंच कट्टरपणे. ओके. मग ह्या सगळ्यात वाढतात 10-10:30 वाजतात. मग 10:30 ते 12 मला एखादी बॅच घ्यावी लागते समजा 12th स्टँडर्डची किंवा 11ची लागली तर ठीक आहे. 12 ते 1 चला ब्रेक आहे. अरे सगळं हे बिझी शेड्यूल आहे. व्हिडिओज केव्हा तयार करायचे? सांगतो लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो 12 ते 1 ब्रेक आहे. मग 1 नंतर सुद्धा लेक्चर असू शकतं मला. पण मला ना मध्ये 2:30 ते 4, 4:30 वाजेपर्यंत वेळ मिळतोय. 2 तासाचा वेळ मिळतोय. 2 तास खूप झाले माझ्यासाठी. त्यात मी आळस नाही करत. आदल्या दिवशी मी प्लॅन करणार आहे, की त्यात मला काय करायचंय. मग आहे 2 तासाचा वेळ माझ्याकडं. ठीक आहे. 4 ते 5:30-6 पर्यंत मला पुन्हा एक बॅच असते बरं का आणि नंतर मला बॅचेस नाहीयेत. मग आम्ही काय केलंय, माझे टीम आहे. नेक्स्ट वीकचं शेड्यूल तयार आहे. कुठले व्हिडिओज आपल्याला तयार करायचे आहेत, किती तयार करायचे आहेत, हे माहिती आहे आपल्याला. मग त्याच्या स्लाइड्स बनवूया ना आदल्या दिवशी संध्याकाळी आणि मुलांच्यावर एकदा डिस्कस करूया, तो सॉल्व्ह करूया. म्हणजे व्हिडिओ वन शॉट नॉन स्टॉप होऊन जातात ना विथआऊट ब्रेक. म्हणजे मला ना नेक्स्ट वीकचा प्लॅन माझ्याकडे तयार आहे. म्हणजे बघा शॉर्ट टर्म प्लॅन पण आहे आणि लाँग टर्म पण प्लॅन आहे. तर दोन्ही गोष्टींची काळजी नाहीये. आलं का लक्षात? म्हणजे इथं काय इम्पोर्टंट आहे सांगा? प्लॅन इम्पोर्टंट आहे. प्लॅन खूप इम्पोर्टंट आहे आणि बाळांनो खरोखर अजूनही बिलकुल काहीही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही फक्त प्लॅन तयार करा. हां, आता प्लॅन कसा तयार करणार सांगतो. काय इश्यू आहे तुमच्या समोरचा माहितीये का? की सर टॉपिक वाईज आय-एम-पी क्वेशन द्या ना. दिलेत ऑलरेडी, दिलेत बरं का. गेल्या वर्षी दिलेत. नको आम्हाला गेल्या वर्षीचे नवीन व्हिडिओ प्रोव्हाईड करा. ओके, करेन मी. करेन. कधी करणार आहे? हां, लवकर करेन. ओके, पण थांबा.
मी याच्या विरोधात आहे. माझी स्ट्रॅटेजी वेगळी आहे रे बाळांनो. माझं म्हणणं काय आहे माहिती आहे का, की तुम्ही टॉपिक वाईज या स्टेजला जाऊ नका. तुम्ही माझं ऐका. तुम्ही अजून देखील 31 डिसेंबर पर्यंत होईल तेवढं 11 स्टँडर्डचं सी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा रे. तिथे तुम्हाला खूप मोठं एडव्हांटेज मिळणार आहे. तुमचं बोर्डचं नुकसान करत नाहीये मी 12th स्टँडर्डचं. ओके. बोर्डची तयारी जानेवारी महिन्यात सुद्धा फक्त बोर्ड करायचं म्हणलं तर होऊ शकतंय. पण 31 डिसेंबरपर्यंत सी पाहिजे बरं का. ॲट एनी कॉस्ट. भले तुमची प्रिलिम असू दे, क्रॅश कोर्सचा व्हिडिओ बघायचा. म्हणजे तुम्ही कुणाचाही क्रॅश कोर्स घेतला असेल, ऑनलाईन घेतला असेल किंवा काही असेल, सी लेक्चर कधीच मिस करायचं नाही बरं का. आता होतंय काय बघा, माझी स्ट्रॅटेजी सांगतो. मला माहिती आहे, की फिजिक्स आहे ना, करा रे सगळे लॉज एकत्र. पण ते करत असताना नुसते स्टेटमेंट नाहीत पाठ करायचे, न्यूमेरिकल्स पण करायचे आहेत. आता होतं काय, कुठलाही पेपर काढा ना वरून. कोणताही पेपर काढा. कोणताही पेपर काढा, तुम्हाला प्रत्येक कुठलाही पेपर असू दे, तुम्हाला एक तरी लॉ दिसेल रे, दिसेल. मी काढू का एखादा नको वेळ जाईल त्यात म्हणून आपण जाऊ दे. पण मी बघितलेत पेपर, ऑलरेडी बघितलेत लक्षात घ्या. 26-27 लॉज आहेत. विथ न्यूमेरिकल केलं तर स्टेटमेंट 2-3 लॉस येऊ शकतं, न्यूमेरिकल्स येऊ शकतात. 10-12 मार्काची तयार होईल इथं. पण नाही सर ते मिक्सिंग केल्यासारखं वाटतंय मला. माझा कॉन्फिडन्सच येत नाहीये. मला टॉपिक वाईज गेलं पाहिजे. अरे टॉपिक वाईज सांगतो. टॉपिक वाईजचा प्रॉब्लेम सांगू तुम्हाला. उद्या पेपर आहे, आदल्या दिवशी रिव्हिजन करायची आहे. 100 टॉपिकची रिव्हिजन होईल का तशी टॉपिक वाईज गेल्यावर? नाही होत. तशा सगळे लॉज मी तुम्हाला सांगतो, सगळे लॉ ना फायनल मोमेंटला रिवाईज पटकन होतात. त्यातले 3-4 लॉच्या स्टेटमेंटमध्ये गोंधळ असतो. एका-दोघाचे न्यूमेरिकल टफ असतात. बाकी अगोदर केलंय, नोट्स बनवल्यात तुम्ही. असं जर असेल, तर एक्झामच्या आदल्या दिवशी तुम्ही सगळे लॉ, सगळ्या डेफिनेशन, सगळे डिस्टिंग्विश, सगळ्या डायग्रामची रिव्हिजन ना एका तासात होईल, दीड तासात. जबरदस्त कॉन्फिडन्स. मग कसलं मिक्सिंग घेऊन बसलाय तुम्ही? कसलं मिक्सिंग घेऊन बसलाय? काही नाही मिक्सिंग वगैरे लक्षात घ्या. काय करा माहितीये का? ही स्ट्रॅटेजी वापरा. फिजिक्सला वापरा, केमिस्ट्रीला वापरा. मॅथ्सला नका वापरू. मॅथ्सला नाही असलं काही लक्षात घ्या. मॅथ्सला तुम्हाला थेरम्स करायचे आहेत. मी तुम्हाला सांगतो, थोडंसं ओरडतोय तुमच्यावर मी लक्षात घ्या. का? मानसिकता. बदला. बदला. तुम्ही जे बोलाल ते होणार आहे. तुम्ही जे ठरवणार ते होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, पण जीव तोडून प्रयत्न करायचे आहेत. प्रचंड, प्रचंड प्रयत्न करायचे आहेत. हार मानायची नाहीये लक्षात घ्या. मग आता मला सांगायचं काम मी केलेलं आहे. जवळ तुम्ही 8-10 मिनिटं माझी बडबड ऐकताय. खरोखर वेळ आहे. मला काल एका मुलाचा कॉल आला होता. स्टुडंटचा कॉल होता. मुलगा किंवा मुलगी समजून घ्या. कुणाचं नाव तर घेत नाही. कारण मुलांची पहिली रिक्वेस्ट असते, "प्लीज सर माझं सांगू नका YouTubeवर." नाव न घेता सांगतो कुणाला कळणार आहे? 10वी स्कोर विचारला तर 94% पण आता घरातल्यांच्या अपेक्षांचं ओझं आहे हो सर. नाही मला तेवढे मार्क्स पडणार. थांबा. आत्ताच का हार मानली? तुमची अवस्था माझ्यासारखी आहे. माझी पण अशीच झाली होती. शेवटच्या 2 महिन्यात ना, शेवटी डेअरिंग करून पप्पांना म्हटलं, की नाही पास होणार मी. त्यांनी सपोर्ट दिला. हां, त्यांनी मला सपोर्ट दिला. आम्ही दुसरा क्लास जॉइन केला लास्ट मोमेंटला. त्यावेळेस ऑनलाईन असलं काही नव्हतं. ऑफलाईन चांगला क्लास मिळाला. सरांनी दिवसभर क्लास घेतले. पास झालो. चांगले 68% मिळाले. मग यातून तुम्हाला मी काय शिकवलंय? पालकांशी बोला. हां, तुमची अडचण त्यांच्याशी बोलून टाका. मनात ठेवू नका. कारण पालकांसाठी ना, मी आणखीन एक सांगतो बरं का. माझ्याकडे एक नवीन ॲडमिशन झालंय. ओके, ऑफलाईनला. 11th स्टँडर्ड. ओके. त्या पालकांनी काय केलंय, दुसऱ्या कुठल्यातरी क्लासमध्ये लाखो रुपये फी भरलेली आहे. माझ्यासमोर ते पालक त्यांच्या स्टुडंटला बोलले, की "त्या पैशाचा तू विचार करू नको. माझ्यासाठी तू इम्पोर्टंट आहे. ते पैसे मी कमवेन परत. पण तू तणावात मला बघवत नाहीये." आणि तुम्हाला सांगू का, जे-ई-चा लोड आहे. जे-ईचा खूप लोड आहे. तुम्ही आता 12th मधली मुलं आहात ना, तुम्ही मान्य कराल. ते जे-ई-मुळे नुकसान होतंय. मी तुम्हाला डिमोटिव्हेट करत नाही. जे करू नका असं म्हणत नाही. आय-आय-टीला जायचं नाही असं म्हणत नाही मी. पण त्याची तयारी एक सर्टन स्टेजपासून व्हायला पाहिजे, आपण नाही केली. मग त्यात काय होतंय, की ऑफलाईन क्लासेसमध्ये जे-ई-चं मेन्स राहू दे, ॲडव्हान्स काही ठिकाणी सुरू झालंय. मग मुलांची अवस्था काय झाली, एकतर मेन्स काय कळत नव्हतं. ह्यानी ॲडव्हान्स सुरू केलं, तर बोर्डचं माझं अजून झालं नाहीये. मग ह्या गोष्टी पालकांशी बोला तुम्ही. तुमचे पालक तुम्हाला सपोर्ट करणारच लक्षात घ्या. कारण पुन्हा तेच वाक्य पालकांना तुम्ही इम्पोर्टंट आहात लक्षात घ्या. ओके. मला फार वाईट वाटतं काही घटना अशा घडतात, की नाही बाळांनो, की मुलं खूप तणावात जातायत. कसला तणाव? अजून अख्खं आयुष्य पडलंय. आयुष्य आहे अजून लक्षात घ्या. म्हणजे आनंदानं जगायचंय. रोज त्यासाठी झगडावं लागतं लक्षात घ्या. प्रचंड प्रयत्न करावे लागतात, करायचंय. मग आता मी व्हिडिओ थांबवतो इथं.
मी तुम्हाला सांगितलंय, माझं मत बोललोय. शेवटी तुमची स्ट्रॅटेजी असेल ती वापरा, फॉलो करा, पण अभ्यास करा. टॉपिक वाईज जाण्यापेक्षा याच्या नोट्स बनवा. आणि ह्या नोट्स बनवल्यानंतर कशा बनवायच्या सांगू का तुम्हाला मी? जे परीक्षेत आलेले प्रश्न आहेत ते तर घ्यायचेत. सगळे लॉजमध्ये त्या प्रश्नाला हायलाइट करायचं. डेफिनिशन ढिगाण आहेत. कुठल्या बी करत बसू नका. ज्या परीक्षेत आल्यात त्याच करा, त्याच रिपीट होतात. फॉर एक्झाम्पल सांगू तुम्हाला, इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आणि इम्पेडन्स 3-4 वेळा रिपीट झालेत. मॅग्नेटायझेशन ती एकच डेफिनिशन परत-परत रिपीट झालेली आहे. परीक्षेतले प्रश्न आलेले करा ना, तेच रिपीट होणार आहेत. ओके, मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. ऑल द बेस्ट.